नेम आता न फिरे माघारी आजी नेम आता न फिरे माघारी आजी नेम आता न फिरे माघारी आजी नेम आता न फिरे माघारी वैसली शेजारी गोविंदाची वैसले शेजारी गोविंदाची वैसले शेजारी गोविंदाची आजी नेम आता न फिरे माघारी आजी नेम आता न फिरे माघारी आजी नेम आता न फिरे माघारी आता न फिरे माघारी वैसली शेजारी गोविंदाची वैसले शेजारी गोविंदाची वैसले शेजारी गोविंदाची घररी गे झाले पट्टराणी बळ घे झाले पट्टराणी बळे घररी गे झाले पट्टराणी बळी घे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म बळयाचा अंग संग झाला आता 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 नाही भय चिंता तुका म्हणी नाही भय चिंता तुका म्हणे नाही भय चिंता तुका म्हणे बळयाचा अंग संग झाला आता बळयाचा अंग संग झाला बळयाचा अंग संग झाला आता बळयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणी नाही भय चिंता तुका म्हणे नाही भय चिंता तुका म्हणे घर रे गे झाले पट्टराणी बळे झाले पट्टराणी घर रे गे झाले पट्टराणी बळे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म गोबार कुमारी हचिने माता हचिने माता न फिरे माघारी न फिरे माघारी आजीने
बैसले शेजारी शेजारी गोविंदाचे गोविंदाचे बैसले शेजारी गोविंदाचे 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 बैसले शेजारी गोविंदाचे गोविंदाचे घर घेताले
माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, पार्वती पते शिवर भगवान न फिरे माघारी, हाचने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिगे झाले पट्टराने बळे, वरिले सावळे परब्रह्म, बळ्याचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे, घर रिगे झाले पट्टराने बळे, वरिले सावळे परब्रह्म, पांडुरंगा करू प्रथम प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम, दुसरे चरणा संतांची, दुसरे चरण संतांची, आमच्या गोपालाने कथेचा विस्तार, गोपालाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्यात, सेवे लागेन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे, हाचने माता न फिरे माघारी, हाचने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रेगे झाले पट्टराने बळे, वरिले सावळे परब्रह्म. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग, मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा विराणी प्रकरणातील असून, या अभंगातून तुकोबाराय आपल्या परमार्थाचा प्रवास 3 टप्प्यात सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा, अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उरुणालय, अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा,
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, भगवान श्री काशी विश्वेश्वराच्या पावन दरबारामध्ये अगदी कुशीत महाशिवरात्रीच्या मोठ्या पर्वकाळावरती संपन्न होत असलेला आपला अतिशय देखण्या स्वरूपाचा मन मोहक असलेला आपला अखंडानाम सप्ताह आदरणीय गुरुस्थानी शिवभक्त श्री बनसी महाराज गुंजाळ बाबांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेला आपला ज्ञानयज्ञ सोहळा। या सोहळ्यातील आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे। उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नागनाथजी महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुजी उपस्थित आहेत। आदरणीय वैष्णव टाळकरी ज्येष्ठ गुरुबंधू आमचे धनंजयजी महाराज गुरुजी उपस्थित आहेत। आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे विटी महाराज पवार गुरुजी उपस्थित आहेत। उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, परिचित अपरिचित सर्वच महाराज मंडळी, सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो। आदरणीय उपस्थित श्री हरिभक्तपरायण आमचे नाना आहेत, गाडेकर नाना उपस्थित आहेत। उपस्थित गुणीजन महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो। आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य ज्येष्ठ गुरुबंधू आमचे अभिषेकजी महाराज जगदाळे गुरुजी उपस्थित आहेत। सर्व महाराज मंडळींच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो आणि झालेली सेवा हे इथूनच माता ठेवतो। अधिक परिहार न देता संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी एकदा ताईंका त्या सर्वांकरता टाळी वाजवा आपण एकदा विद्यार्थ्यांकरता एक वाक्य आवर्जून बोलतो। या सरपंच साहेब एक वाक्य आवर्जून बोलतो। जसं मी अनेक वेळा सांगतो गुरुजी, अलंकापुरी पुण्यभूमी आणि पवित्र तसंच आपलं गुंजाळवाडी तीर्थक्षेत्र दिसतं बघा। पुण्यभूमी आणि पवित्र खरोखर वर्णन करावं तितकं थोडे। चला अधिक परिहार देत नाही, अभंगाच्या दृष्टीनं प्रवास चालू करतो। भेटायला आचने माता न फिरे माघारी, आचने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रेगे झाले पट्टराने बळे, वरिले सावळे परब्रह्म। या अभंगातून तुकोबाराय आपल्या परमार्थाचा प्रवास महाराज 3 टप्प्यात सांगतात। आता प्रवासाचे किती टप्पे करायचे, प्रवासाचे किती टप्पे करायचे हे ज्याच्या त्याच्यावर असतं। जगामध्ये अशा काय गाड्या आहेत ते एका टप्प्यात पोहोचतात, अशा काय गाड्या आहेत। पण काय गाड्या अशा आहेत तालुक्याच्या ठिकाणी थांबतात, तालुक्याच्या ठिकाणी थांबतात। पण काय गाड्या अशा आहेत गाव दिसले की उभा राहतात। हो, ज्याच्या त्याच्या प्रवासाची कुवत, ज्याच्या त्याच्या प्रवासाला प्राप्त होणारी साधनं। पण जगद्गुरु तुकोबारायांचा प्रवास आजच्या अभंगात फक्त 3 टप्प्यात दिसून येतो। 3 टप्प्यात। कोणते 3 टप्पे? पहिला टप्पा शूरतेचा आहे, दुसरा टप्पा धीरतेचा आहे आणि तिसरा टप्पा स्थिरतेचा आहे। म्हणजे संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थाच्या पथाला लागलो ही शूरता आहे। तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसाराचा त्याग करून आम्ही परमार्थाच्या रस्त्याला लागलो गुरुजी ही शूरता आहे। आता परमार्थाच्या रस्त्याला लागलोत ना, आता मागच फिरणार नाही। हाचने माता न फिरे माघारी, माग न फिरणं ही धीरता आहे, ही धीरता आहे। आणि मागे न फिरल्यामुळे महाराजांना गंतव्य स्थान प्राप्त झालं। कोणतं? नाही भय चिंता तुका म्हणे ही प्राप्त झालेली स्थिरता आहे। अशा 2-3 टप्प्यात आजचा अभंग आपल्याला पाहायला सापडतो। महाराज म्हणतात परमार्थाच्या पथाला लागलोत ना, आता मागच फिरणार नाही। हाचीने माता न फिरे माघारी, आम्ही माग फिरणार नाही। मी अनेक वेळा सांगत असतो माग न फिरणं ही अनन्यता आहे, अनन्यता आहे। हे पा मनुष्याचं जीवन गुरुजी कुठंतरी अनन्य असावं, कुठंतरी अनन्य असावं। अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात घडला की माणसाचं जीवन सुखी बनतंय। अलौकिकता आणि अनन्यता
या दोन्हीमध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन सुखी बनतंय. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीमध्ये जर विन्मुक्ता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनतंय. म्हणून जे जे तत्व अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन अनन्य व्हावा. मग तुम्ही म्हणता ना अलौकिक काय? हे पहा, तात्विक चिंतन जर केलं तर निकळ शुद्ध परमात्मा तत्वच्या जगात अलौकिक आहे. आणि उपाधी भेदाना जर विचार केला तर 3 गोष्टी अलौकिक आहेत या जगात. 3 गोष्टी कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. या 3च गोष्टी जगामध्ये अलौकिक आहेत. देव, संत आणि नाम. मग बाकीच्या गोष्टी अलौकिक नाहीत का? अजिबात नाहीत. का? थांबा थांबा, अलौकिकच त्याला म्हणतात. अलौकिक सांगतो. अहो अलौकिकच त्याला म्हणतात. कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 2, आणि पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. 3. हे 3 निकष ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. आता आपण 3 गोष्टी अलौकिक पाहिल्या. कोणत्या? देव अलौकिक, संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. 3 गोष्टी अलौकिक का? आत्ताच पाहिलं. लौकिक जगाला तिघांचं महत्व कळत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये या 3 गोष्टी अडकत नाहीत म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आपण एक एक पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू, नंतर मचुलता नाम पाहू. अगोदर देव पाहू, नंतर संत पाहू आणि नंतर नाम पाहू. आता 3 निकष उचलायचे गुरुजी आणि आमच्या देवाकडे आणायचे. लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. खरंच कळत नाही. गुरुजी देवाचं महत्व कळालंच असतं तर ज्या वेळेला संत महात्मे घरी येऊन म्हणले देवग्या कोणी, देवग्या कोणी, संत महात्मे घरी येऊन म्हणले आणि लोक काय म्हणले? देव न लगे, देव न लगे, साठवणी ते रुजले धागे, साठवणी ते रुजले धागे. देव न लगे, देव न लगे, साठवणी देवग्या कोणी, देवग्या कोणी, संत महात्मे घरी येऊन म्हणले आणि लोक काय म्हणले? देव न लगे. असं का? त्याचं कारण आहे काय? लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला, लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, नाही चालत. सर का समोर या, पुढं सर. बस बस बस, हो बस. कोणी सर्कलच नाही तो आता ते बस बस म्हणणं तेवढंच. हो ना, विठाला विठाला. लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही, नाही चालत. कशी चालन? काय झालं? एक बोलू, उलटा काळच देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोले वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हाले, जो जगात ने चाळीत म्याचे नेमेला साता. काळोग्रासे तसे भूता. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पा
लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, वा टाळी वाजवा एकदा. पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. सॉरी, या पंचमहाभूतात देव अडकत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पाहावं लागत ते पोचत का नाही तिकडे पर्यंत. या पंचमहाभूतात देव अडकत नाही. नाही अडकत. अहो कसा अडकन साहेब पंचमहाभूतात देव? काय झालं गुरुजी? उलटी पंचमहाभूतच आमच्या भगवंतानं निर्माण केलेत आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन? एकल्या कंठ्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारंगणे 5 महाभूत भौतिक भिन्न भिन्न हो ऐसा लागव्या माया सूत्रधारी. ऐसा लागव्या माया सूत्रधारी. एकल्या कंठ्याचे म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 महाभूते भौतिक भिन्न भिन्न हो. अहो ही पंचमहाभूत देवानं निर्माण केलीत. देव कशाला पंचमहाभूतात अडकन? नाही अडकत. ते आमचे ज्ञानोबा राय म्हणले एकदा आकाशाला, ह्या आकाशाला लपाछुपी खेळा वाटली. आकाशाला लपाछुपी खेळा वाटली. खरं सांगा ह्या आकाशानं लपायचं कुठं? कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक तर पाहिजे ना. पण आकाशापेक्षा व्यापक तर काही दिसत नाही. मग आकाशानं लपायचं कुठं ते सांगा. गुरुजी ज्ञानोबा 14 अध्यायात म्हणतात हे आकाश का? हे आकाश सुद्धा भगवंताच्या आड जाऊन लपत आहे. नभ तुझं माझी खेळे लपी छपी ज्ञानोबा म्हणतात. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. उलट विश्वाच्या रूपानं देवच नटलेला आहे. देव नटला नाना परी नटलेला आहे. का नाही नटणार? नटधारीचे तो कामाने नटदारी. तो कामाने नटदारी. तो कामाने नटदारी. तो कामाने नटदारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नवल केवडे केवडे. भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे. वाह गुरुजी. केवडे नवल केवडे केवडे. तो का म्हणे नटधारी. विश्वाच्या रूपानं परमात्माच नटलेला आहे. आणि देव कशाला पंचमहाभूतात अडकन? पंचमहाभूतामध्ये आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. चला, लौकिक जगाला देवाचं महत्व कळलं नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. ठीक आहे, देव अलौकिक कळाला. कळाला. देवाला आता घ्या मागं थोडं. घ्या. घेतलं देवानं मागं. आता संतांना पुढे घ्या. जसा देव तसे संत आणि जसे संत तसंच नाम. आता तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या संतांकडे आणायचे. लौकिक जगाला संतांचं महत्व कळलं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक.
आणि पंचमहाभूतात सुद्धा संत अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक. जसा देव तसेच संत. गुरुजी पहिला निकष, लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही, खरंच कळालं नाही. संतांचं महत्व जर कळालंच असतं तर त्या काळातील लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता, महत्व कळालं असतं तर. ज्ञानोबारायांना कमी त्रास दिला का लोकांनी? तुकोबारायांना कमी त्रास दिला का? नाथ महाराजांना कमी त्रास दिला का? आता मला तरी कमी आहे का? मी सांगत नाही बारीक सर गोष्टी, महत्वच कळत नाही म्हणून संत अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. जगा काळ खाय जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. काळाची सत्ता आमच्या संतांवर चालत नाही. एक बोलू, जसा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे का, तसाच आमच्या संतांच्या घरी. काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबत असते. म्हणजे काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. चला, लौकिक जगाला संतांचं महत्व कळालं नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतात संत अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक. जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही तसे आमचे संत सुद्धा अडकत नाहीत. उलट आपल्याकडे असा इतिहास आहे नागनाथ गुरुजी, काय या पंचमहाभूतांनाच आमच्या संतांनी विजय मिळवलेला आहे. या पंचमहाभूतांवरतीच. कसा? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी तत्वाला, पृथ्वी भूताला माझ्या ज्ञानोबारांनी जिंकलं. म्हणजे समाधी. ज्ञानोबारांनी आपला देवच पृथ्वी तत्व तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेव घेतलेले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकला. पृथ्वी. दुसरं आप. आप म्हणजे पेट्रोल, पाणी. इथं पंप टाकलं तुम्हाला आठवलं. आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जिंकलं. म्हणजे नाथ महाराज गंगेच्या पुरात उतरले, खाली उतरले, शरीर पाण्यात विसर्जित केलं. पाणी तत्वाला आमच्या नाथ महाराजांनी जिंकला. चला, पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तिसरं तेज. तेज या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकलं. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. चौथं वायू. वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलं. जनार्दन स्वामीने आपला देवच वायू तत्वात विसर्जित केलेला आहे. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबा जिंकलं, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं, तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं, वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं आणि शेवटचा आकाश. आकाशा तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकलं. आणूर येणूया तो कडा तो का आकाश एवढा. म्हणजे गुरुजी पंचमहाभूतात संत अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक. चला, संत अलौकिक कळाले? कळाले. या आता संतांना मागा. बरोबर. आता नामाला पुढे घ्या. जसा देव तसेच संत आणि जसे संत तसंच नाम. आता आपण अभंगात येऊ. तिन्ही निकष उचलायचे आणि आमच्या देवाच्या नामाकडे आणायचे. लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक. आणि पंचमहाभूतात देवाचं नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही, खरंच कळत नाही. आपल्याला जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर आपण नाम घेतलं असतं, पण आपण घेत नाही. तो महत्वच कळत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता नामावर चालत नाही.
म्हणून देवाचं नाम अलौकिक. काळाची सत्ता जशी देवावर चालत नाही, जशी संतांवर चालत नाही, तशी नामा सुद्धा चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात बघा एका ठिकाणी, ज्ञानोबा म्हणले सगळं संपून जाईल. ज्ञानोबा म्हणले पण देवाचं नाव नाही संपणार, नित्य टिकणार आहे. 4 खाणी सांगितल्या ज्ञानोबांनी. अन्नज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रकुमा देवराचे नाम ना आटे मोठे युगे गेली परिबा विटे. आपले आडनाव आला मी नाही. रकुमा देवराचे नाम ना आटे युगे गेली परिबा विटे. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे. हो ना, ते टोजीन वंजी नाही जमत मिळाला ग ते. रकुमा देवराचे नाम ते मंडपाऊन जातं कधी. हो ना, सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपणार. का? नित्य टिकणार आहे, नित्य टिकणार आहे. ते म्हणतात ना, संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे, संपूर्ण जगाव, पण देवाच्या नामाव नाही. अवघाचे आकार ग्रासे येला काळे, अवघाचे ग्रासे येला काळे, अवघाचे आकार 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 ग्रासे येला काळे. एकच निराळे हरिचे नाम, एकच निराळे हरिचे नाम, अवघाचे आकार ग्रासे येला काळे, अवघाचे आकार ग्रासे येला काळे. एकच निराळे हरिचे नाम, एकच निराळे हरिचे नाम, अवघाचे आकार येला काळे, अवघाचे ग्रासे येला काळे. एकच निराळे हरिचे नाम, एकच निराळे निराळे हरिचे नाम, अवघाचे आकार ग्रासे येला काळे, अवघाचे आकार ग्रासे येला काळे, ग्रासे येला काळे, ग्रासे येला काळे. अवघाचे आकार एवढं नका टाळ्या. अवघा नाही एवढं टाळ्या नका. अवघाचे आकार ग्रासेला काळे, एकच निराळे हरिचे नाम. काळाची सत्ता नामावर चालत नाही. जशी काळाची सत्ता देवावर चालत नाही, जशी संतांवर चालत नाही, तशी नामावर सुद्धा चालत नाही. काळाची सत्ता नामावर चालत नाही, म्हणून देवाचं नाम अलौकिक. चला, लौकिक जगाला नामाचं महत्व कळालं नाही, म्हणून नाम अलौकिक. काळाची सत्ता नामावर चालत नाही, म्हणून नाम अलौकिक. आणि तिसरा निकष, पंचमहाभूतात नाम अडकत नाही, म्हणून देवाचं नाम अलौकिक. हे पा, जसा देव पंचमहाभूतात अडकला नाही, जसे आमचे संत अडकले नाही, तसं नाम सुद्धा अडकत नाही. उलट आपल्याकडे इतिहास असा आहे साहेब, भगवंताचं नाम आहे का हे पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे. कसं? शाळेमध्ये इतिहास शिकवला जातो अभिषेक गुरुजी. काय नाम कसं पंचमहाभूतापेक्षा व्यापक आहे बघा. पृथ्वीपेक्षा पाणी, पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे. पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे. तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे. वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे. आणि आकाशापेक्षाही गगनाहून निवाळ नाम हे गगनाहून निवाळ, नाम हे गगनाहून निवाळ, नाम हे गगनाहून निवाळ. गगना मुनिवाड
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नामाई. म्हणजे देवाचं नाव गगनाहुनी वाढ म्हणजे आकाशापेक्षा व्यापक आहे. पंचमा भूतामध्ये नाम अडकत नाही नाना, म्हणून देवाचं नाम अलौकिक. चला, देव अलौकिक कळाला कळाला, संत अलौकिक कळाले कळाले, नाम अलौकिक कळालं कळालं. हे पा आता आपलं जीवन एकतर देवाशी, एकतर संतांशी, एकतर नामाशी, तिघाशीच अनन्य व्हावा. का? कारण या तीनच गोष्टी अलौकिक आहेत. आणि या तिघाशी जीवन अनन्य झालं तरच जीवन सुखी बनतंय, सुखी बनतंय. बर बर महाराज, समजा आम्ही जर या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं, तुम्ही काय म्हणता? अनन्य करा. आणि आम्ही जर या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं, तिघाशी कोणाशी? सासरवाडी हे देवाशी, संतांशी आणि नामाशी. समजा आम्ही जर या तिघाशी आमचं जीवन अनन्य नाहीच केलं तर आमचा तोटा काय होईल? आता महाराज म्हणले मागापासून सांगलो अनन्य करा, आणि पुन्हा नाही केलं तर पुन्हा वरून तोटा. तोटा एक एक तोटा सांगतो. जर देवाशी जीवन अनन्य नाही ना झालं देवाशी, तर पहिला तोटा आहे पचतील काने 84च्या, पचतील काने 84च्या. विसरली दया थोर झाली हानी, दया थोर झाली हानी, दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. घाणी 84च्या, विसरली तया थोर झाली हानी, पचतील कानी 84च्या. जर देवाशी जीवन अनन्य नाही झालं तर 84च्या खाणी भोगावं लागत, त्यांना पहिला तोटा आहे. बर बर ठीक आहे. बरं महाराज, समजा संतांशी जीवन अनन्य नाही झालं तर दुसरा तोटा ऐका ऐका. जर संतांशी जीवन अनन्य नाही ना झालं तर तुकोबारा म्हणले आपला उद्धारच होणार नाही. उद्धाराचे ठाव नाही भाग्य हिना, विनमुख चरणा संतांची या. उद्धार होणार नाही आपला दुसरा तोटा आहे. बर. आणि महाराज, नामाशी जीवन अनन्य नाही झालं तिसरा तोटा. जर नामाशी जीवन अनन्य नाही झालं तिसरा तोटा आहे. तुकोबारांच्या अगोदर माऊलीच बोलले, नामास विनमुख तो नर पापिया. आपण पापीराव गुर्जर जर नामाशी जीवन अनन्य नाही झालं तर हा तिसरा तोटा आहे. बर, तोटा कळाला. बरं महाराज, आपण तुकोबारांना विचारू, महाराज तुम्ही कोणाशी जीवन अनन्य केले? तुम्ही कोणाशी जीवन अनन्य केलं? ऐका ऐका. आमचे तुकोबाराय म्हणले आम्ही जीवन तिघाशी अनन्य केले, तिघाशी अनन्य केले. देवाशी, संतांशी, नामाशी. देवाशी कसं अनन्य केलं? एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, हे आमचं जीवन देवाशी अनन्य. आणि संतांशी, संतांशी तर पहिल्यापासूनच आहे. काय सांगू आता, संतांचे उपकार, हे जीवन संतांशी अनन्य. आणि नामाशी, नामाशी सुद्धा अनन्य. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, हे जीव 20 रुपये द्यायला देव देव. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. अनिकत काम नाहीत, अनिकत काम नाहीत, अनिकत काम नागे मोडोनी या वाटा सूक्ष्म दुसर, मोडोनी या वाटा सूक्ष्म दुसर. अनिकत काम नाही आता, अनिकत काम नाही आता, अनिकत काम नाही आता, मोडोनी या वाटा गुरुजी मोडोनी या वाटा सूक्ष्म दुसर. लावण्य मृतांक श्रुती टाळ गोचम, लावण्य मृतांक
सुख जमगतर ओढोनिया वाटा सुख जमगतर देव भ्रमरस आवडी देव भ्रमरस आवडी देव भ्रमरस आवडी ओढणीया वाटा सुख जमगतर ओढणीया वाटा सुख जमगतर तुका मने मा पातके पतित तुका मन मना तो का मन पातके पतित जन्मुख केला माते होती जन्मुख केला माते होती जन्मुख केला ओढोनिया वाटा सुख जमा एक गावी आम्ही विठोबाचे ज्ञानेकळा सांगत असतो गुरुजी. वैकुंठवासी भजन सम्राट बंडूभाऊ गोळेगावकर हे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं भूषण होते. मला गेले दिगंबर ईश्वर विभूती. चला आम्ही जीवन नामाशानाने केलं नामाशानाने केलं. बरं ठीक आहे देवाशानाने केलं. एक धरला चित्ते आम्ही रखुमाईचा पती हे आमचं जीवन देवाशानाने. संतांशी काय सांगू आता संतांचे उपकार हे जीवन संताशानाने. आणि नामाशी एक गावी आम्ही विठोबाचे नाम हे जीवन नामाशानाने केलं. बरं ठीक आहे तुकोबार आहे आता तसं नका सांगू. मग आजच्या अभंगात कोणाशी जीवन आनंद केलं ते सांगा म्हणजे पुढं जायचा रस्ता कळेल. आजच्या अभंगात कोणाशी जीवन आनंद केलं? नामाशी संतांशी देवाशी. आजच्या अभंगात तुकोबार म्हणले आम्ही जीवन देवाशी आनंद केलं. देवाशी कसं जीवन आनंद केलं त्याचं वर्णन तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. हाचने माता न फिरे माघारी हाचने माता न फिरे माघारी हाचने माता न फिरे माघारी हाचने माता न फिरे आचने माता न फिरे
माघारी आम्ही जीवन भगवंताशी आनंद केलं. परमार्थाच्या पत्ताला लागलो आता मागच फिरणार आहे. हाची माता न फिरे माघारी माग फिरणार नाहीत. बैसले शेजारी गोविंदाचे आम्ही गोविंदाचे शेजारी बसलो आम्ही जीवन भगवंताशी आनंद केलं. बैसले गुरुजी हा अभंग गोपी भावातला आहे. म्हणजे आता जेवढे आपल्या संत वाङ्मयामध्ये गोपी भावाचे अभंग आहेत ना त्याचे 3 प्रकार करू असं आपल्याकडे सांगितलं जातं. गोपी भावाचे अभंग कोणते 3 प्रकार? पहिला टप्पा आहे विरहिणी, दुसरी विहरणी आणि तिसरी विराणी. आजचा अभंग विराणीच्या बैठकीवरचा आहे. विरहिणी वेगळी, विहरणी वेगळी आणि विराणी वेगळी. विरहिणी कोण? जी भगवंताच्या वियोगात अत्यंत संतप्त झाली आणि जिच्या चित्ताचा विषय केवळ परमात्मा आहे ती विरहिणी आहे. ती विरहिणी. आता ज्ञानोबरांची विरहिणी निघली गोडे पण आवाजच साथ द्यायना. ज्ञानोबरांची विरहिणी गोडे. बरं बघू प्रयत्न करू. जागृती 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 पुसे साजने पुसे साजने पुसे साजने कवन बोलिले अंगणी कवन बोलिले अंगणी कवन बोलिले अंगणी आणि रकितावो नयनी वृंदावने देखिला मनिवेदू हो मनिवेदू वतयाचा पंढरी रायाचा पंढरी रायाचा पंढरी रायाचा. जागृती पुसे साजन ही विरहिणी. दुसरी विहरणी. विहरणी कोण? जिला भगवंताचा सहवास मिळालाय आणि भगवंताच्या सहवासात राहून जी भक्तीचा अतिउच्च आनंद लुटायली ती विहरणी. नित्यहारेची समागमे बाई नाही देखील ते सुख भोगू देई किंवा नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे ही विहरणी. आणि तिसरी विराणी. विराणी म्हणजे वीरता. आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये येणारे जे प्रतिबंध आहेत ना जे स्वतःच्या बळानं झुडकारून लावती तीच नाव विराणी आहे. आणि आजचा अभंग विराणीच्या बैठकीवरचे. विराणी म्हणजे वीरता. वीरता श्रेष्ठ बालानी तिला विराणी म्हणतात. आपल्यामध्ये भगवंत वाळो जन्मज मनोत शिंदे आणि अभंग त्याच बैठकीवरचा आहे. पर्यावरण माळी नवी संबे परमार्थाच्या पथा लागलोत ना मागच फिरणार नाही. ही वीरता आहे. हाची माता न फिरी माघारी. आम्ही आता परमार्थाच्या रस्त्याला लागलोत ना आता मागच फिरणार नाही. पण काय करावं? परमार्थाच्या रस्त्याला लागले लोक मागं फिरतात. बघा मनुष्य मागं फिरतात. का मागं फिरतात माणसं परमार्थाच्या रस्त्याला लागल्यावर? 3 कारण आहेत. थोरमोठ्यांच्या मुखातून ऐकली 3 कारण आहेत गुरुजी. पहिलं कारण हे पहा परमार्थाच्या रस्त्याला लागल्या मनुष्य मागं फिरतो. पहिलं कारण संसाराची आसक्ती माणसाला मागं वळते. 1 संसार मागं वळतो 1 परमार्थाच्या रस्त्याला लागल्यावर. दुसरं कारण परमार्थात आल्याच्या नंतर मनुष्य उतावळा झाला किंवा कंटाळा की मागे फिरतो 2. आणि तिसरं कारण परमार्थात आल्याच्या नंतर लोकांनी निंदा केली आणि ती ऐकली की मनुष्य मागे फिरतो 3. या 3 कारणामुळे मनुष्य मागे फिरतो परमार्थाच्या रस्त्याला लागल्यावर. पहिलं कोणतं कारण? सासरवाडीचा मार खाण्यामुळे. आपलं हे पहिलं कारण संसार. संसार माणसाला मागे वळतो. बघा परमार्थाच्या रस्त्याला लागल्यावर संसार मागे वळतो. मी अनेक उदाहरण देत असतो बाबा. कधी कधी काय होतं कीर्तनाला लवकर जाण्याचा योग होतो. अभिषेक गुरुजी लवकर जाण्याचा योग होतो. एका ठिकाणी आम्ही लवकर गेलो सरपंच साहेब थोडं लवकर गेलो आणि गेल्याच्या नंतर एक आजोबा होते 75-80 वय असेल त्यांचं. घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर बसलोत जेआयरी वगैरे घातलं बसलोत. बसल्याच्या नंतर त्यांनी आवाज दिला पाणी घेऊन या रे असा घरात आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर मग पाणी येईपर्यंत आम्ही बसलोत. काय बोलावं म्हणून मी सहजच म्हणून गेलो. मी म्हटलं बाबा घर भारी बांधला. घर बांधलं म्हटलं की म्हाताऱ्यानं चालू केलं बोलायला. तसं म्हणलं कीच म्हाताऱ्यानं चालू केलं. मात्र म्हणलं महाराज फुकट नाही
या संसारासाठी हाडाची, रात्रीचा, दिवसाची, रक्ताचं, कोणाला हे सांगायचं काम नाही पाठ म्हणजे जाऊ दे असं विनोदाचा भाग. असं केलं आणि तसं केलं मात्र लागलं म्हणायला. मात्र तेवढं थांबलं नाही भाऊ. मात्र पुन्हा काय म्हटलं माहिती का, महाराज मी म्हणून घरचे भाजी भाकर खाते, मी म्हणून घरचे भाजी भाकर खातेत, मी मरू द्या, पुढचं तुम्हीच बोला. हो तसं म्हटलं. सुनबाई तितक्यात पाणी घेऊन आली. सुनबाई ते सुनानं ऐकलं मात्र तसं म्हटलेलं. सुनबाई म्हटली, महाराज आमचं म्हातारं म्हणतंय तेच खरं आहे, आमचं म्हातारं जिवंत आहे म्हणून आज आम्ही भाजी भाकर खायलो. आमचं म्हातारं मरू द्या, रोज गुलाबजाम खाणारे. तसं म्हणलं की तापलं ते गीतेश भाऊ. तसं म्हणलं की तापलं. मला बोलली आणि महाराजा देखत आणि मला इथं राहतच नाही, मला इथं राहायचंच नाही. मी म्हटलं कुठं जायचं? कुठं जायचं म्हणजे तुमच्या संघाची यायचं ना, आता कुठं जायचं म्हणला. मी म्हटलं चला आळंदीला, विना पारा घ्यावा लागेल म्हटलं मठात. विना पार हो घेतो म्हटला. मी म्हटलं सुविधा थांबा, सुविधा आहे का म्हटलं. सकाळी 2 तास आणि रात्री 2 तास विना पारा घ्यावा लागेल. सुविधा सकाळी 5 वाजता आंघोळीला गरम पाणी, 6 वाजता चहा, 8 वाजता नाश्ता, दुपारी 11 वाजता जेवण, सायंकाळी 5 वाजता चहा, पुन्हा संध्याकाळी 7 वाजता जेवण. महिन्याला आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, निरमा फुकट, दुखायला लागलं गोळ्या औषधं फुकट, वर्षाकटीच्या ड्रेस फुकट. ऐका कोणी नाही असलं कोणी घेऊन झालं लगेच. तसं म्हटलं मात्र निघलं माझ्यासोबत नाना आळंदीला. मात्र आळंदीला आलं. गुरुजी 2 महिने मात्र मठात राहिलं आळंदीत. 2 महिने राहिलं. आता मला सांगा, म्हाताऱ्यानं परमार्थाचा पंथ धरला का नाही? परमार्थाच्या रस्त्याला मात्र वाटेला लागलं का नाही? लागलं ना. 2 महिने मात्र मठात थांबलं परमार्थात. पण संसार कसा माणसाला मागं ओढितो बघा. 2 महिने मात्र मठात राहिलं. थांबा आधी संसारातले लोक सांगतो. संसारातली माणसं लय गंमतशीर महाराज. संसारातली माणसं म्हणजे बोरीच्या काट्यावणी आहेत. संसारात लोक बोरीच्या काट्यावणी. बाबा बोरीला 2 प्रकारचे काटे असतात पहा, एक उभा एक आडवा. संसारात लोक तसे आहेत. म्हणजे 2 महिने मात्र मठात राहिलं तिथं आळंदीत. आणि कसा घरच्यांना माझा नंबर भेटला आणि कसा नाही युट्यूबला पाहायला सांगते. बरं जाऊ द्या. कसा नंबर भेटला कसा नाही. 2 महिन्यानं फोन आला घरून. 2 महिन्यानं फोन आला साहेब. आणि फोन कोणी केला माहिती आहे का? उभ्या काट्यानं. 2 महिन्यानं फोन. उभा काटा आला लक्षात? उभा काटा म्हातारी. उभा काटा म्हणजे म्हातारी. 2 महिन्यानं फोन आला. फोन कोणी केला? म्हातारीने केला. उभ्या काट्यानं फोन केला आणि म्हातारी म्हणली आमची इथे आहेत का? मी म्हटलं आहेत ना, द्या बरं त्यांच्याकडे फोन. मग म्हातारीकडे फोन येऊन द्यायला गेलो. म्हटलं बाबा फोन. म्हातारं म्हणलं फोन फेकून दे. ते तापून आलं ना घरून तापून रागून आलं होतं ना ते. फोन फेकून दे म्हणलं. ते इकडं म्हातारीनं ऐकलं आवाज फेकून दे म्हणलं. म्हातारी म्हटली काय म्हणा पण त्यांच्याकडे द्याच फोन. म्हातारं फेकून दे फोन. म्हातारी काय म्हणा पण त्यांच्याकडे द्याच. म्हातारं फेकून दे फोन. म्हातारी काय म्हणा पण ते दोघाचंच पेटलं. म्हणलं बाबा काही म्हणा पण 2 शब्द बोला. म्हातारीनं आग्रह धरला 2च शब्द बोला. धनंजय गुरुजी मी म्हाताऱ्याकडे मोबाईल नेऊन देऊस तर, म्हाताऱ्याकडे फोन देऊस तर तितक्याच टायमात इकडे घरी उभ्या काट्यानं फोन आडव्या काट्याकडे द्याला. किती वेळात? मी म्हाताऱ्याकडे मोबाईल नेऊन देऊस तर 2 मिनिटात तितक्याच टायमात इकडे घरी उभ्या काट्यानं फोन आडव्या काट्याकडे द्याला. आडवा काटा म्हणजे हे जरी नाही काल. आडवा काटा म्हणजे मला आता तरी आठवलं तर म्हणजे नातू. मला आता आडवा काटा म्हणजे नातू. तितक्या टायमात गुरुजी फोन उभ्या काट्यानं नातवाकडे द्याला फोन म्हातारीनं. आणि इकडे म्हाताऱ्यानं मोबाईल घातला ना माझ्या हातातून. म्हाताऱ्यानं मोबाईल घातला आणि मात्र कुरात तापलेलं होतं ना. मात्र हळू म्हातारं म्हणलं काय बोल. त्याला वाटलं उभा काटाची. त्याला वाटलं म्हातारीच बोलायली. पण ते कावळा आज आला ना, नातवांचा कावळा आज आला मुलांचा. लेकरं म्हणली घरून आजोबा घरी कधी येणार येतं? कावळा आज ऐकला म्हाताऱ्यानं आणि मात्र रडच उद्याच येतो म्हणलं. जी तवापासून गेलंय तर मला म्हणलं होतं आज मी येणार आहे गुंजावळीत, पण अजून बी चमका नाही. मला मुद्दा तो नाही मांडायचा. माझा मुद्दा लक्षात आला का? मला सांगा म्हाताऱ्यानं संसार सोडला होता का नाही? सोडला. परमार्थाच्या रस्त्याला मात्र लागलं होतं का नाही? परमार्थाच्या वाटायला लागलं गुरुजी. पण मात्र मागं फिरलं. फिरलं नाही, संसारानं मागं ओढलं.
पुन्हा संसाराला मागे ओढलं. परमार्थाच्या पथाला लागल्यावर संसार माणसाला मागे ओढतो. पण तुकोबारा म्हणतात ते म्हातार मागं फिरला असन पण मी फिरणार नाही. कारण परतेची ना मागे मोह निष्ठुर झालो अंगे मनोनी केली सांडी. म्हणून हाची ने माता न फिरे माघारी. ते म्हातार मागं फिरू द्या मी नाही फिर. हे म्हातार जाऊ द्या. तुकोबारांच्या गाथेत एक म्हातारी तुकोबारांनी वर्णन केलं. एक म्हातारी ती अशीच सप्ता नाही दिंडी नाही वारी नाही काही नाही. मग महिलांनी आग्रह केला. बाया म्हणले अगं सोजर करू संसार हा सप्ताह दिंडी का आहे का नाही. महिलांनी आग्रह केला म्हणून म्हातारी निघाली वारीला. गुरुजी म्हातारी निघाली. तुकोबारांनी वर्णन केलंय. म्हातारीने पिशवी भरली बॅग भरली आणि 20 लोक जायची म्हातारी. आपण बस स्टँड म्हणू बस स्टॉप लोक जायची आणि तिथूनच परत यायची. आवा चालली पंढरपुरा वेची पासून आली घरा. 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 वेची पासून आली घरा. वेची पासून आली घरा. वेची पासून आली घरा. आवा 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 चालली पंढरपुरा वेची पासून आली घर. चालली पंढरपुरा वेची पासून आली घर. आवा चालली पंढरपुरा वेची पासून आली घरा. चालली पंढरपुरा वेची पासून आली घरा. हे जरी नाही काल आवाज तुम्ही बघत नाही त्या कोपऱ्यात लगेच आवाज चाललेली पंढरपुरा असू द्या. चला म्हातारी गुरुजी बस स्टॉप पर्यंत जायची आणि तिथूनच परत यायची. आवाज चाललेले पंढरपुरा वेशेपासून आली घरा. परत यायची आणि परत आली की दरवाजातूनच ओरडायची सोनबाई लांबूनच. परीसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. सोनबाई का त्या हे बघ मी पंढरपूरला चालली. मी परत येईपर्यंत दही दूध का इकू नको बघ. बरं आत्या सुन बरं आत्या म्हणायची. लगे म्हातारी पुन्हा निघाली पंढरपूरला. परत जायची आणि परत वेशीपर्यंत गेली बस स्टॉपवर आणि तिथून लगेच परत वापस यायची. आवाज चाललेले पंढरपुरा वेशेपासून आली घरा. लगेच परत यायची. लगेच दरवाजातून ओरडायची सोनबाई का त्या भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. जर घरी कोणी भिक्षा मागायला आलं ना त्यांना सांग म्हातारी घरी नाही म्हणून महिनाभर येऊ नका. बरं आत्या तसं म्हणायची आणि पुन्हा जायची. आवाज चाललेले पंढरपुरा बस स्टॉप पर्यंत गेली की तिथूनच वापस वेशेपासून आली घरा. सोनबाई का त्या सुनाचा आवाज वाढला ना. 2 चक्रा झाले ना म्हातारीचे. काय माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको फोडू. कलवडू म्हणजे गवऱ्याचा ढीग. गवऱ्याचा ढीग. सुनबाई काय मी परत येईपर्यंत तो गवऱ्याचा ढीग आहे का तो जाळू नको बघ. मी आल्या मला जाळायला काम आहे नाही म्हणजे ते हातून भाकरी करा म्हातारी नाही जाळायची. हो बरं आत्या तसं म्हणायची आणि पुन्हा जायची. आवाज चाललेली पंढरपुरा बस स्टॉप पर्यंत गेली तिथूनच वापस वेशेपासून आली घरा. सोनबाई सुनबाई काय आत्या म्हणली नाही. मग काय आत्या सारखा चालला त्याला चला त्याला चला त्याला चक्रा नकरा चक्रा. शांत बाय कमी पडत हा जाणं मारा तिकडच. तसं म्हणलं सासू म्हणली माय मंजुळा तू तर मला हकलून द्यायलाच बसलीस. सासू म्हणली ना म्या जावे हिला वाटे. तो करून वर्णन केलं म्या जावे हिला वाटे. तुला वाटतं मी आता निघून जावा. आता तर जातच नाही. सासू म्हणजे आता तर जातच नाही आणि गेलीच नाही. गेलीच नाही. तिथं ती बॅग खोलली मुठभर चिवडा घेतला 2 गऱ्याचे लाडू घेतले गाटगाट खाली तांबर पाणी पिली पण गेली नाही. म्हातारी मागं फिरली. खरं सांगा म्हातारी मागं फिरली का संसारानं मागं ओढली. संसारानं मागं ओढली. परमार्थाच्या पथाला लागल्यावर गुरुजी संसार माणसाला मागं ओढतो. तो कोबारा म्हणले ती म्हातारी फिरली असेल पण मी फिरणार नाही. हा चिन्ह माता नियमच तसा केला न फिरे माघारी. आम्ही मागं फिरणार नाहीत का बैसले शेजारी गोविंदाचे. आम्ही मागं फिरणार नाहीत. मागं फिरणार नाहीत. परमार्थाच्या पथाला लागलो आता मागे फिरणार. बरं ठीक आहे का बैस का त्याचं कारण बैसले शेजारी गोविंदाचे. आम्ही आता गोविंदाचे शेजारी बसलो. गोविंदाचे गोविंदाचे म्हणजे पिक्चरमधला गोविंदा नाही. गोविंदाचे शेजारी म्हणजे भगवंताचे शेजारी. भगवंताचे शेजारी म्हणजे नेमकं सुखाचे शेजारी पवडेन
शेजारी पौडे सुखाचे शेजारी पौडे कामने मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडे शेजारी सुखाचे शेजारी पौड. आता इथं शेज शब्दाचा अर्थ गादी सुद्धा होतो बरं का. गादी सुखाचे शेजारी शेज म्हणजे गादी म्हणजे आम्हाला झोपण्याकरता गादी सुद्धा सुखाचीच म्हणले. ते असं मी अनेक वेळेचे सांगत असतो. आहेत ना काय का गाद्या तशा आहेत 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 पॉवर महाराज आहेत काय का गाद्या तशा. आम्ही कीर्तनाला गेलो एका ठिकाणी सरपंच साहेब एका ठिकाणी कीर्तनाला गेलो साताऱ्याला गेलो आम्ही कीर्तनाला आणि तिथे एक नान आहेत बघा ते उडूजला नान आहेत. आम्ही त्या नानाकडे गेलो आरामाला आणि आरामाला गेल्याच्या नंतर हे गादी सांगलो गादीचं आरामाला गेलो. पाट 3 वाजता पोचलोत आम्ही 3 वाजता पोचलोत आणि पोचल्याच्या नंतर नानांना फोन केला म्हटलं नाना आराम करायचा होता. ते म्हटले वारकऱ्याचंच घर आहे तू मसनी आणि कोणास नाही सकाळ धरणं चालते ते तुम्हासनी झोपा नाही काय नाही वैच पडाय का वैच साताऱ्याकडे झोपाय गादी. मग हिवाळ्याचे दिवस होते मी म्हटलं पांघरून द्या पांघरायला द्या म्हटलं. ते म्हणले हां झोपा आणि पांघरून अरे पांघरून हिवाळ्या मग पांघरायला तर द्या ना काही हां झोपा ना ना हिवाळ्या म्हटलं काय तर पांघरायला द्या ना झोपा. अरे ते म्हणले पांघरायची गरजच नाही तुम्ही झोपा ते गादी पांघरायची गरजच नाही झोपा म्हणले. मी त्या गादीवर झोपलो 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली. गुरुजी गादी गरम बरं गरम बी नाही त्या गादीला असं आडवं लाट नव्हतं लाटणं बिलणं ते झोपलंच मी पाठ चोळायचं त्या गादीवरच सिस्टीम त्या गादीला बरं पाठ चोळत नव्हतं जिथं दुखत ते जास्त दाबायचं ते बेलणं. मी म्हणलो काय गादी बापाई हो ना 5 मिनिटाला तर झोपत लागली. मग त्यांचे तर आरामाची व्यवस्था असते म्हणून पुन्हा आम्ही उन्हाळ्यात गेल्याच्या नंतर त्यांना फोन केला म्हणलं ना ते म्हणले आमासनी माहीत आहे तुम्ही आरामासनीच आलाय झोपाय गादी. मी म्हटलं नाही मी खाली फरशीव झोपवतो भुईला पण गादीव नको गादीव गरमत आहे म्हटलं त्या आता उन्हाळा आहे ते म्हणले झोपा म्हटलं नाही नको झोपा झोप म्हणजे एवढं नाही म्हणले पण झोपा म्हणले. आता आग्रान बोलते तर मी त्या गादीव झोपलो धनंजय गुरुजी 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी थंड पडू लागली अशी गार पडू लागली. मी म्हटलं काय गादी बापा ही हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार पावसाळ्यात कमी काय गेलेलं नाही हिवाळ्यात जेव्हा गेलं तेव्हाच बोला आता बरोबर आता पावसाळ्यात सीझन बंद असतं कुठे फिरायला गेलं बरोबर. मग म्हटलं काय गादी बाबा हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार म्हटलं ना गादी किती रुपयाची हिवाळ्यात गरम गादी किती रुपये. त्या गादीची किंमत त्यांनी मला 3 लाख जाऊ दे घ्यायच्या टायमाला मला फोन करा मी विचारीन त्यांना मुद्दाम आता काय आठवना त्या गादीची किंमत मला त्यांनी सांगितली. मी त्यांना म्हणलं ना काय मजा बाबा एवढी गादी तुम्हाला झोपायला. ते मला म्हणले कशाची मजा गादीच मोठी मी जागाच असतो मला डोळाच नसतो. बऱ्याच लोकायला असं आहे गाद्याच मोठ्याला त्याला झोपत नाहीत हो पण तुकोबरांना विचारू आमच्या तुकोबरा गादी सुखाची पण झोप सुखाची का का तुकोबरा म्हणले जशी गादी सुखाची तशी झोप सुखाचीच. कशी सोके मेने झालो गा शून्य सारून ते सोके मेने झालो गा शून्य सारून ते त्रिकूट शिकारी का दान मिळे आहे ते हो त्रिकूट शिकारी का दान मिळे आहे ते सोके मेने झालो गा शून्य सारून ते सोके मेने झालो गा शून्य सारून सोके मेने झालो गा शून्य सारून ते सोके मेने झालो गा
सुखे में निज लोगा शून्य सारोने देते सुखे में निज लोगा त्रिकूट शिकारी का दान मिले आई ते सुखे में निज लोगा शून्य सारोने देते सुखे में निज लोगा सुखे में निज लोगा वाह गुरुजी सुखे में निज लोगा टाळी हो जाए डाबीस मला सुखे में निज लोगा शून्य सारोने ते चला गादी सुखाची आणि झोप सुखाची तुकोबर आहे म्हणजे बरं ठीक आहे झोप सुखाची तुकोबर आहे झोप झाली का झाली ना आंघोळीला चला आंघोळीला पाणी गुरुजी तुकोबर आहे म्हणजे आंघोळीला पाणी सुद्धा आम्हाला सुखाच आहे आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदेची अंगे आनंदेची अंगे आनंद एवढंच पाठी हो आनंदाचे डोळे मग कबूल केलं बरोबर कसं जास्त आनंदाचे डोळे आनंद तरंग नाही काय वाटलं असलं तर 20 रुपये कमी द्यायचं काय ना आनंदाचे डोळे आनंद तरंग गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी आनंदाचा डो म्हणजे सुखाचाच ना पाणी सुखाच याचा विको कमी करा थोडा विको कमी करायचा कोणकडे ते तिकडे कोण बसले इकडे आहेत काय इकडे मला काय तरी म्हटलं ते लक्ष द्या असं द्या आनंदाचे डोळे आनंद तरंग बघा गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं ठीक आहे आंघोळ झाली तुकोबा झाली ना कपडे घ्या कपडे तुकोबारा म्हणले कपडे सुखाचेच आहेत सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार बघा कपडे सुखाचे उग प्रमाणाचे साखळी पाहिजे गुरुजी कपडे सुखाचे सर्व सुख ल्यालो आणि सर्व अलंकार सुखाचेच कपडे सुखाचेच अलंकार बरं ठीक आहे कपडे घातले ठीक आहे कपडे घेतले तुकोबारा घेतले ना जेवायला बसा नाश्ता करायला बसा खायला काय तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू बघा गुरुजी खायला लाडू आनंदाचेच आहेत आनंदाचे म्हणजे सुखाचे पा गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचंच कपडे सुखाचे खायला लाडू सुखाचेच मला सांगा भाऊ आंबट खायला ढेकर कसा येतो आंबटच बरोबर तसं तुकोबारांनी आनंदाचे लाडू खाल्लेत पवार गुरुजी ढेकर सुद्धा आनंदाचाच दिलाय त्याचे येतात ती ढेकर आहे आनंदाचे हरिहर ढेकर सुद्धा आमच्या तुकोबारांनी आनंदाचाच दिलाय काय जीवन आहे पाबर आमच्या तुकोबारांचं गादीपासून तर ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी आहे एक बोलू का विचार केला तर काय होतं महाराज आमच्या तुकोबारांकडे काहीच नव्हतं जाऊ पुढती भिके कुत्री घर राखे काहीच नव्हतं महाराजांकडे आमच्या काहीच नव्हतं पण काय जीवन सुखानं भरलेलं आहे स्पष्ट बोलू का आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाहीत आणि आमच्या महाराजांकडे काहीच नव्हतं पण गादीपासून ते ढेकर देण्यापर्यंत जीवन सुखी आहे आणि आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाहीत हे तेवढंच सत्य आहे सगळं आज आपल्याकडं आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय काय लागत आहे अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर नाही वाढलं त्या 2 गरजा बाबा वाढलं नाही मी पाठ करून आलो करून येताना लिहून पाठ करून मला माहिती अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर या 2 गरजा वाढल्यात आता जाऊ दे अन्न वस्त्र निवाराच घेऊ आज का आपल्याला अन्नाची कमी आहे खरं सांगा बरं काय कमी आहे काहीच कमी नाही पण आपण सुखी पण नाही हे तेवढंच सत्य एवढं लॉकडाऊन पडलं 2-3 वर्ष खरं सांगा खाण्यावाचून कोणी मिळलोय का आज सुद्धा प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे पण आपण सुखी नाही मला सांगा तुम्ही सांगा बाबा या 20 वर्षात तुमच्या असं का नाव आलंय का की अमक्या गावाला
आमक्या आमक्याची बायको खाणे वाचून मेली म्हणून आले तुमच्या काना की आमक्या आमकीची बायको खाणे वाचून मेली म्हणून आले काना खाऊन खाऊन मेली म्हणून आला असं खाऊन खाऊन मेली म्हणून त्याच्या कानावर आलंय पण खाणे वाचून मेली म्हणून नाही आलं पण हे बोलू का अभिषेक बुवा आमच्या तुकोबाऱ्यांची पत्नी अन्न वाचून मेलेली स्त्री कान्ना करता मेली दुष्काळी आटीला आज आपल्याला अन्नाची काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही काहीच कमी नाही आपल्याला पण आपण सुखी नाही हे तेवढंच सत्य बरं अन्न जाऊ द्या वस्त्राची काय कमी आज वस्त्राची आज काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही आता तुमच्या भागात काय माहिती नाही पण आमच्या गावामध्ये अजून जुने लोक आहेत काही एक त्यांचे वय सध्या 18-19 वर्षे अजून आपलं हे 85-90 वर्ष जुनी लोक आहेत आमच्या गावात अभिषेक गुरुजी ते अजून सांगतात त्यांच्या लहानपणी विचार जुन्या लोकांना त्यांच्या लहानपणी असं सांगतात ते अजून म्हणतात तिघा भावात ना चौघा भावात एकच शर्ट असायचं ते जुने लोकांना विचार अजून जुने लोक सांगतात आमचे तिघा भावात चौघा एकच शर्ट असायचं म्हणतात ते म्हणायचे परिस्थिती तशी होती म्हणायची कुठं गावाला निघालो तर असं सांग अजून सांगतात जुने लोक परिस्थिती तशी होती खरं सांग आज काय कपड्याची कमी आपल्याला आज आपल्याला कपड्याची काहीच कमी नाही पण आपण सुखी बी नाहीत हे तेवढं सत्य सुखी पण नाहीत आता आपल्या कपड्याच्या बाबतीत जाऊ द्या समजा पण या बायाच्या साड्याच्या बाबतीत तर तुम्ही विचारूच करू नका बाबा इतक्या साड्यात महाराज याच्या खरं सांगा बघा खोटं बोल नका या मांडपात खोटं बोलल्यावर गुडघे दुखत येत खरं सांगा कपाट उघड पडत नाही साड्या बघा इतक्या साड्या आहेत महाराज अहो समजा ह्या जर गेल्याच दिंडीत मला बोलू द्या ना मला दिंडीत म्हणायचं मला बोलू तर द्या ना थांबानं उगा आता जाताना 100 रुपये द्यायचे त्या बी द्यायच्या नाही कोणाचे हो ना काय बाय म्हणते आम्ही तर पैसे आणले नाही मी मनी घेतो ह्या जर दिंडीत गेल्या तर 30 दिवसात संघ 60 जरी साड्या नेल्या तरी 10-20 साड्या घरी तशाच राहतात इतक्या साड्यात असं मला सांगायचं हो म्हणजे वस्त्राची आज काहीच कमी नाही अन्नाची कमी नाही वस्त्राची कमी नाही आणि निवारा तर पाहिलोत ना आपण काय घर येतात पाहण्यासारखे आहेत का नाहीत आहेत ना आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही हे तेवढंच सत्य आणि आमच्या तुकोबाऱ्यांकडे काहीच नव्हतं पण गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं कपडे सुखाचे खायला लाडू सुखाचे ढेकर सुखाचाच तुकोबारा आहे तुमचं जीवन कसं काय इतकं सुखानं भरलेलं आहे तुकोबारा म्हणजे त्याचं एक कारण आहे काय आम्ही भगवंताच्या शेजारी बसलो बैसले शेजारी गोविंदाचे आम्ही गोविंदाच्या शेजारी बसलो जिथपर्यंत तुकोबारा थांबले नाही मग त्याची घर रिगी झालो अभंगाचं घर
रिगे झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म. आम्ही घर रिगे झालो म्हणजे त्याच्याशी जीवन अनन्य केलं. आम्ही भगवंताशी जीवन अनन्य केलं. आता अर्थ मोठा आहे पण अधिकार नाही म्हणून कमी अर्थ घेतो. घर रिगी त्याच्याशी अनन्य झालो. ज्ञानोबरांची घर रिगी ना. पाचा दामाचा गोंगडा नेसेन ओरली ती मोठा जेविना गे बाये. कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर रिगे न गे बाई. ज्ञानोबरांची घर रिगे किंवा जनी म्हणे देवा मी झाले येसवा रिगाले केशवा घर तुझे. म्हणजे आम्ही त्याची घर रिगे झालं म्हणजे भगवंताशी जीवन अनन्य केलं. वरिले सावळे परब्रह्म. आम्ही सावळे परब्रह्म वरिले म्हणजे भगवंताना आम्हाला वरलं की आम्ही भगवंताला वरिले सावळे परब्रह्म. आम्ही त्याच्याशी जीवन अनन्य केलंय. बरं ठीक आहे एवढंच नाही मग आम्हाला आता त्या भगवंताचा अंगसंग झाला. अभंगाचं शेवटचं चरण. बळीयाचा अंग संग झाला बळीयाचा संग झाला बळीयाचा अंग संग झाला बळीयाचा अंग संग झाला बळीयाचा अंग संग झाला बळीयाचा अंग
टाळी वाजा एकदा टाळकरी म्हणे. बळ्याचा अंग संग झाला आता नाही भया चिंता तो का म्हणे. आता बळीयाचा अंग संग झाला म्हणजे आम्ही जीवन बळीयाशी आनंद केलं. बळीया म्हणजे बळीया माझा पंढरीराव. आम्ही देवाशी जीवन आनंद केलं आणि देवाशी जीवन आनंद झाल्यामुळं नाही भया चिंता तो का म्हणे. आता भय नाही आणि चिंता नाही. भय राहिलं नाही चिंता राहिली म्हणजे चिंता दोघाला असते. सांसारिक मनुष्याला चिंता आणि पारमार्थिक मनुष्याला चिंता आहे. सांसारिक मनुष्याला नित्य उठून या खावयाची चिंता हे सांसारिक मनुष्याला. पारमार्थिक मनुष्याला काय मी उद्धार पावेन ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. पण चला भय राहिलं नाही आणि चिंता राहिली नाही. बळीयाचा अंग संग झाला आता विठ्ठल विठ्ठल नाही भय चिंता तो का म्हणे. चिंता राहिली नाही आणि भय राहिलं नाही. भय कोणतं
मला माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटती कोणाची? बायकोची, हे काळाची. सगळ्यात जास्त भीती काळाची. पण ती काळाची भीती राहिली नाही. भय चिंता तो का म्हणे. कधी कशामुळे राहिले? कारण बळीयाचा अंगसंग झाला. आता आम्ही दिवन जेव्हा शान केलं म्हणून भीती राहिली नाही. म्हणून हाचीने माता न फिरे माघारी. आम्ही आता मागं फिरणार नाही. देवाशी जीवन आनंद केलं. आणि जर परमार्थाचा पत्ता लागला मागं फिरलं मग काळाची भीती. कारण हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल म्हणजे तिथं काळच आहे. नाही मला तिकडे यावं लागत मग याकडे कसं घेता येता येईल. काळाची भीती. हो घेतो लगेच तिकडे. हे जरी नाही काल अरे दुसरा गेला जरी नाही काल. हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल करत जवानी पा काळ बागून न गेला. करत जवानी पा काळ बागून न एक तारीख असा एका जनार्दनी आमचे काय बांधागिलं. एका जनार्दनी आमचे काय बांधागिलं. पिंगळा 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 माधवारी. कोणी बोलतो बेका पिंगळा माधवारी. वा बिटे बुवा. आता 2 मिनिटं सगळ्यांना हात एक असं वा असं वा. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकन बोलो आम्ही वर्तमान कोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगा. पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई. अवगा 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 दांगड दिंगाग. अवगा दांगड दिंगाग. अवगा दांगड दिंगाग. अवगा दांगड दिंगाग. अवघा दांगड दिंगाग. अवघा दांगड दिंगाग. अवघा दांगड दिंगाग. अवघा दांगड दिंगाग. असं वा विषय गुरुजी. अनेक रूपक आहेत बघा. अनेक रूपकातून जागा करतात. असं आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. भुरगुंडावन तुला भुरगुंडावन. भुरगुंडा होय तुला भुरगुंडा होय. 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 दातला नको ग बाई मला दातला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई. 2 मिनिट 2 मिनिट 2 मिनिट. वा असा असा अनेक रूपकातून जागा करतात बघा. असा
या शेजारीना असा या शेजारीना बरं नाही केलं का बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पिंगळा माधवारी बोली बोला तो देखा 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 पिंगळा माधवारी टाळीवर एकदा अभिषेक मारणं करता एकदा टाळकरी म्हणून करता टाळीवर सर्व करता माया करता राहू द्या आता नाही असू द्या ज्ञानेश्वर सन्मान्य विलास लहानू निगोते सदस्य ग्रामपंचायत गुंजावाडी त्याचप्रमाणे शांताराम भाऊराव सोनोने हरिभक्तपरायण रामभाऊ दादा पाटील गुंजा हरिभक्तपरायण कचरू गंगाराम गुंजा सन्मान्य श्री रंगनाथ महादू पाटील गुंजा त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण बंसी महाराज गुंजा आणि सन्मान्य नवनाथ पवारगडे आपणास विनंती आहे आपण महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यावं जय जय बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तू का म्हणे घर रेगे झाले पट्टराने बळे वरिले सावळे परब्रह्म असो येता मग त्यात अवकाश धावत्या वेळेमध्ये जो का बोलण्याचा प्रयत्न केला जे का बरोबर असेल ते गुरुरायांचे जे का चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा झालेली सेवा गुरुरायांच्या चरणी तुम्हाला माबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो पुन्हा एकदा उपस्थित आदरणीय श्रेष्ठपरायण शिवभक्त आमचे बंसी महाराज गुंजाळ बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो आत्ता बाबांनी मला सांगितलं एक टाळी आयोजक संयोजक नियोजक मंडळींकरता एक टाळी वाजवू आपण बाबा म्हणले इतकी पब्लिक आहे गुरुजी अवघा पूर्ण 5 मिनिटांमध्ये पूर्ण पंक्ती वाढून निघतात म्हणे वा एकदा टाळी वाजव तरुण मंडळींकरता सर्वांकरता वा खरोखर द्यावे तेवढे धन्यवाद पुढे म्हणून पुन्हा एकदा झालेली सेवा काशी विश्वेश्वर भगवंताच्या चरणी सेवा समर्पित को गायकवाद गुणीजन वैष्णव टळके सर्व महाराज मंडळींच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय पाय
करा करा क्षमा पराधमा